नांदेड़ सिडको परिसर में 25 वर्षीय वैद्यकीय छात्रा आकांक्षा गायकवाड़ ने आत्महत्या कर ली। राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटिल के खिलाफ आत्महत्या प्रवर्तक करने और अत्याचार प्रतिबंधित कायदे के तहत केस दर्ज किया गया। मृतक छात्र के पिता मुंजाजी गायकवाड़ ने वसति गृहों में हो रही अधिकृत गतिविधियों की शिकायत पुलिस में दर्ज कराई। नांदेड़ ग्रामीण पुलिस उप निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले ने बताया कि मामले की गहन जांच जारी है। गायकवाड़ राहणार वाजेगाव मातंग समाजाचा असून माझी मुलगी आकांक्षा मुंजाजीराव गायकवाड़ ही हडको येथील कमल किशोर कदमजी यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये BHMS ला सेकंड इयरला शिकत होती। त्यांच्या शेजारी जीवन घोगरे पाटलाची बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंग मध्ये ती क्वाड बेसिसवर किराणा राहत होती आणि तिथून शिक्षण करत होती। मला 1-1:30च्या दरम्यान कॉल आला, तुमच्या मुलीने फाशी घेतली। मी जाऊन बघितलं तर ती फाशी घेतल्याचा मला अंदाज कळाला नाही। फाशी नसून तिला मारून लटकवण्यात आले असल्याचा मला संशय आहे। जोपर्यंत त्याचा छडा किंवा तपास लागणार नाही, माझ्या मुलीला न्याय भेटणार नाही, तोपर्यंत मी डेथ बॉडी नेऊन अंत्यसंस्कार करणार नाही आणि इथून उठणारही नाही। कशामुळे मला वाटतं तुम्हाला फीस काही असं होतं, ते फीस होय काय आहे त्याचं माहिती नाही। आता तिथं जे झालं ते कळलं आम्हाला। काय फक्त हुशार मुलगी हुशार होती। आत्महत्या माझी मुलगी करू शकत नाही। तिने का 4-5 दिवसापूर्वी एका दुसऱ्या मुलीला सुद्धा जीव वाचवलाय। नेऊन दवाखान्यामध्ये मेडिसिन तिने घेतलं होतं, तर तिला नेऊन दवाखान्यात ऍडमिट करून तिला वाचून घरला घेऊन आलेली मुलगी आहे। माझी मुलगी 25 वर्षाची होती, काही नाबालक नव्हती। ती आत्महत्या करू शकत नाही। तिचा घातपात झालेला आहे, तिला मारून लटकवण्यात आलेला आहे असा माझा पूर्णपणे संशय आहे। आता ते जे जीवनराव घोगरे यांची बिल्डिंग आहे, त्यांच्या बिल्डिंग मध्ये कोण आलं कोण गेलं काय गेलं आता आम्ही तर तिथे राहत नाही। आता त्या बिल्डिंगच्याच आता जे आहे ते प्रशासन जे बी आहे त्याचं ते त्यांनी बघून तुमच्या पोलीस स्टेशननी चौकशी करून जे गुन्हेगार आहे त्यांना गुन्हा नोंदवून, आम्ही मातंग समाजाचे आहोत, जाणून बुजून झाल्यासारखं झालं, आम्ही दलित समाजाचे आहोत। जोपर्यंत त्यांच्यावर अट्रॉसिटी कायदा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नाही। एक वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलगी वय 25 वर्ष हिने राहत्या हॉस्टेलवर घरामध्ये राहत होती त्या किरायाने, तिथे आत्महत्या केलेली आहे। त्याचं डॉक्टर PM केलेलं आहे आणि हँगिंग म्हणून सर्टिफिकेट आलेलं आहे। पुढील तपास फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे। मुलीच्या पालकांचा आरोप आहे की मेंटली आणि सेक्शुअली हॅरॅसमेंट झालेली आहे मुलीची। ते आता तपासात होईल पुढं सगळं। आणि ते हॉस्टेल होतं का? गुन्हाच दाखल नाही अजून, तपासात होईल पुढं। हॉस्टेलच्या बाबतीत काय सांगायचं? हॉस्टेल अधिकृत होतं का? नाही, ते पूर्ण तपासात निष्पन्न होईल ना सगळं। आता काय कुठल्या एरियात हॉस्टेल? हडको ज्यांचं जे वसतिगृह होतं ते त्यांची काय राजकीय पार्श्वभूमी आहे का काय? वडिलांचा आरोप आहे मुलीच्या की सेक्शुअली हॅरॅसमेंट होत होती आणि जे घरमालक आहेत म्हणजे वसतिगृह जे चालत होते घरामध्ये ते सगळं तपास निष्पन्न होईल। आताच नाही सांगता येणार काही। सर किती मुले होते हॉस्टेलमध्ये? हॉस्टेलमध्ये किती मुले होते जवळपास? किती आहेत मुली? 40-42 40-42।